महिला मारायला असं सांगितलं जातं, त्याच वेळी निशिकांत दुबे एक अरे बाबा, माझ्या आयुष्याची संसदीय लोकशाहीमध्ये मी सांगितलं माझं अर्ध आयुष्य गेलं. मी बाबासाहेबांची अनुयायी आहे, मी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता आहे, तथागत गौतम बुद्धांची अनुयायी आहे. शांतता आणि अहिंसेमध्ये सत्यामध्ये विश्वास ठेवणारी आम्ही मंडळी आहे. संसदीय लोकशाहीमध्ये काम करत असताना कसं काम केलं गेलं पाहिजे याची आम्हाला परंपरा माहिती आहेत. पण बॅनर घेऊन उभं राहिल्यानंतर काय असं आम्ही केलं? काय बॅनरला घाबरले असं की कोणत्या रिपोर्टला घाबरली? निशिकांत दुबे त्यांना वाटलं की आता नवीन तो कुठला अमेरिकेचा रिपोर्ट आलाय, एप्सन फाईल, एप्स्टेन फाईलला घाबरले का? ते पुस्तक राहुलजी देणार आहे त्याला घाबरले? राहुलजी पुस्तक देणार होते म्हणून आले नाही. आता ते तुम्ही संशोधन केलं पाहिजे पत्रकारांनी, का आले नाही? विशेष म्हणजे कारण महिला त्यांनी काही म्हटलं असलं तर तुम्ही पण सुज्ञ आहात पत्रकार. लोकसभा अध्यक्ष बोलताय, लोकसभा अध्यक्ष औपचारिकपणे बोलताय की ते काळा डाग लावलाय तुम्ही लोकांनी, त्याचा आरोप आहे. ऐका, मी मगाचपासून तुम्हाला सांगते, मी बाबासाहेबांची अनुयायी आहे. अजून एक गोष्ट पुन्हा सांगते की तुम्ही जे बोलताय ना काळा डाग लावला, आता काही लोकांनी सांगितलं की बांगड्यांनी काही करण्याचा प्रयत्न होता. मला सांगा एक गोष्ट की त्या ठिकाणी जाऊन आम्ही काय केलं? एक बॅनर घेऊन उभं होतो ना. त्यांच्या कार्यालयाबद्दल बोलतात ते, लोकसभा अध्यक्षाच्या कार्यालयाबद्दल ते म्हणतात की लोकसभा अध्यक्षांनी पण पहिल्यांदा मला सांगा जर आम्हाला संसदीय लोकशाहीमध्ये जर न्याय मागायचा असेल तर कोणाकडे न्याय मागावा? कोणाकडे न्याय मागितला पाहिजे? कस्टोडियन कोण आहे त्या हाऊसचे? हाऊसचे कस्टोडियन